नमस्कार, मी वर्षा नलवडे आणि आपण बघत आहात एनडीटीव्ही मराठी. संध्याकाळचे 4:30 वाजतात. या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्यांचा वेगवान आढावा घेणारच आहोत, मात्र त्याआधी एक महत्त्वाची आणि महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी. भारताची चेस क्वीन अशी ओळख असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुख वर्ल्ड चॅम्पियन झालेली आहे. 19व्या वर्षी दिव्यानं जॉर्जियामध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारताची दिग्गज खेळाडू कोनेरू हम्पी हिला हरवत ग्रँड मास्टरचं विजेतेपद आपल्या नावे केलेलं आहे. याच सोबत वर्ल्ड कप जिंकणारी दिव्या ही पहिलीच भारतीय महिला चेस्ट बनलेली आहे. गेल्या वर्षी दिव्यानं ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनचा विजेतेपद जिंकलं होतं. दिव्या देशमुख भारताची चौथी महिला ग्रँड मास्टर झालेली आहे. महाराष्ट्रवासियांसाठी देखील ही एक आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणावी लागेल, कारण नागपूरची दिव्या देशमुख आणि तिनं वर्ल्ड चेस चॅम्पियन हे पद मिळवलेलं आहे. 19 वर्षीय दिव्यानं अत्यंत अतुलनीय कामगिरी केलेली आहे. She has come up with a matured version of her own. आता मॅच्युअर एक प्लेयर म्हणून ती समोर आली आहे. अजून बरेच काही माइलस्टोन तिला पार करायचे आहे. पण याचा मेन मला असं वाटतं, तिला जे ग्रँडमास्टर टायटल या वर्ल्ड कपमुळे मिळालं तो पण आपण एक लँडमार्क समजूया की मेन्स GM झालेली आहे ती आता. तर हाही एक लँडमार्क आहे या वर्ल्ड कप विनच्या निमित्ताने. खूप खूप धन्यवाद. तर नागपूरकरांसाठी अत्यंत मोलाचा आणि अभिमानाचा क्षण. दिव्या देशमुख भारतातील पहिली महिला वर्ल्ड कप चेसमध्ये वर्ल्ड कप विजेती ठरली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, एनडीटीव्ही मराठी, नागपूर. आणि यावरच बोलण्यासाठी ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे सर आहेत आपल्यासोबत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. खरं तर महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बाब, दिव्या देशमुख हिने एक मोठं पद जिंकलेलं आहे. आपण कसं पाहता याकडे? मला वाटतं कौतुकास्पद एक कामगिरी म्हटली पाहिजे, कारण केवळ ग्रँडमास्टर होणं हा मुद्दा नाहीये. ग्रँडमास्टर्स देखील खूप खेळाडू आपल्याकडे आहेत, परंतु या वयामध्ये वर्ल्ड कप चॅम्पियन होऊन कॅन्डिडेट्सला क्वालिफाय होऊन आता ती वर्ल्ड चॅम्पियनशिपकडे जाऊ शकते, या दृष्टीने पहिलं पाऊल आहे असं मला म्हणावं असं वाटतं. मुख्य गोष्ट अशी की कोनेरू हम्पी सारखी संपूर्णपणे मनावरती ताबा असलेली जी खेळाडू आहे तिच्याबरोबर नर्व्सच्या बॅटलमध्ये, बुद्धिबळाच्या बॅटलमध्ये त्याचप्रमाणे नर्व्सच्या बॅटलमध्ये दिव्या जिंकली. आणि आज जर आपण बघितलं तर मोर कंपोज्ड दिव्या पूर्णपणे कंपोज्ड होती. आणि ते ज्या प्रकारे आत्मविश्वासाने आणि त्याहीपेक्षा एक निर्णय क्षमता, म्हणजे कुठे कुठे निर्णय घ्यावे लागतात, कधी कधी ते चुकीचे ठरू शकतात, तर ती तशा प्रकारची रिस्क घ्यायला ती तयार होती. तिने सर्व प्रकारचे वेगवेगळे निर्णय घेतले आणि दोघींकडून काही चुका झाल्या, परंतु यात महत्वाची गोष्ट होती की त्वरित निर्णय घेणं, आणि चूक झाली तर त्याला आता काय करायचं. तर या प्रकारचे गुण जगज्जेत्यांमध्येच दिसून येतात. तेव्हा मला वाटतं की ही फार मोठी एक घटना, ही मोठी जागतिक विजेतेपदाकडची एक महत्वाची पायरी आहे असं मला वाटतं. आणि आता तिला पुढचं टार्गेट आहे ते जगज्जेतेपद हे ठेवलं पाहिजे. निश्चितच. प्रवीण सर, खरं तर बुद्धिबळ खेळत असताना मानसिकदृष्ट्या देखील मजबूत असणं अतिशय महत्वाचं असतं. त्यामुळे दिव्या इथपर्यंत पोहोचली, मात्र दिव्यानं सराव नेमका कसा केला आणि कशा पद्धतीनं हे सगळं नियोजन केलं जातं एखादी जर स्पर्धा आपल्याला त्या लेवलला खेळायची असते तर? यामध्ये मुख्य काय होतं की ही स्पर्धा जी आहे, जशी आता इकडे जगातले सगळे आघाडीचे खेळाडू खेळतात आणि वर्ल्ड फेडरेशन जरी त्यासाठी प्राइज मनी देत असली तरी त्याचं आयोजन खूप कठीण असतं, कारण जिकडे टुर्नामेंट होते त्याच ठिकाणी तुम्हाला टुर्नामेंट हॉल पण ठेवावा लागतो. आणि मग प्लेयर्स जसे एलिमिनेशन राऊंड सुरू होतात, तर अशा प्रकारचं आयोजन आपण पूर्वी पुरुषांच्या गटामध्ये आपण केलेलं आहे. 2000 मध्ये आपण न्यू दिल्ली इथे आणि 2002 मध्ये आपण हैदराबादच्या सांगीनगर इकडे आपण या 2 प्रकारच्या स्पर्धा केलेल्या होत्या, परंतु रामोजी सिटीमध्ये. परंतु त्या मानाने कदाचित आज आपल्याकडे वर्ल्ड कप, महिलांचा वर्ल्ड कप अजूनही करण्याकडे एक काही पाऊल उचललेलं नाही आहे. आणि पुरुषांचा वर्ल्ड कप आज याही वर्षी आपल्याकडे होणार आहे भारतामध्येच. परंतु महिलांच्या बुद्धिबळासाठी कदाचित ही एक फार मोठी सुरुवात, म्हणजे इतर महिला ज्या लक्षात ठेवू शकतील किंवा दिव्याहूनही लहान ज्या खेळाडू आहेत त्यांना एक प्रोत्साहन मिळण्यासाठी या यशाचा एक फार मोठा म्हणजे हा टप्पा जो फार मोठा ठरेल.
यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हम्पीने 2 चीनी खेळाडूंना आणि दिव्यानी एका चीनी खेळाडूंना टॅन झॉंगी जी जगज्जेते तर होतीच, परंतु ती 3 वेळेला वर्ल्ड चॅम्पियनशिप चॅलेंजर पण होती, म्हणजे ती 4 वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅचेस खेळले आणि अशा तगड्या खेळाडूला दिव्यानी हरवलं. तर तो विजय म्हणजे हम्पीला हरवलं त्या विजयासारखाच आहे, तो काही कुठल्याही प्रकारे कमी नाहीये. तर जे जगज्जेते पदाच्या स्पर्धेपेक्षाही कठीण अशी स्पर्धा ती जिंकलेली आहे. निश्चितच. प्रवीण सर, मात्र कोनेरू हम्पी आणि दिव्याच्या स्पर्धेमधला नेमका फरक काय होता, काय वेगळेपण होतं? जेव्हा आपण बघितलं क्लासिकल त्यावेळी हम्पी चांगली कंपोज दिसत होती आणि हम्पीने कठीण परिस्थितीमध्ये पण म्हणजे डाव बचावले होते. आणि मुख्यतः गोष्ट अशी दिसून आली दोन्ही पहिल्या क्लासिकल डावांमध्ये की हम्पीची ओपनिंगची तयारी तेवढी चांगली नाही, दिव्याची ओपनिंगची तयारी खूप चांगली होती. म्हणजे हम्पीने अर्धा तास घेतलेला असेल त्यावेळी बहुधा दिव्यानी 5 मिनिटं घेतलेली असत. तर ही फार एक महत्वाची गोष्ट होती आणि त्यामुळेच कदाचित हम्पीवरती एक दडपण आलं की पहिल्या डावामध्ये आजच्या हम्पीची काळ्या मोहरांकडून जिंकण्यासारखी परिस्थिती आली होती, पण हम्पीचं एक ब्लंडर ज्याला म्हणतात घोडचूक झाली आणि तिला वजीर द्यावा लागला आणि तरी देखील ती पोझिशन तगडी होती म्हणून तो डाव बरोबरीत सुटला होता. पण कुठेतरी हम्पी विचलित झाली, तिला कुठेतरी हरायचं मला वाटतं भय उत्पन्न झालं आणि त्यामुळे आजचा जो दुसरा डाव होता त्याच्यामध्ये तिने नको असताना म्हणजे हाही डाव बरोबरीमध्ये पाठवणं शक्य होतं, पण दिव्याची तयारी बघता तिला असं वाटलं की आपण जसे कमी कमी वेळाच्या मॅचेसमध्ये जाऊ त्यावेळी आपल्या हरण्याची शक्यता जास्ती आहे, कारण दिव्याची सुरुवातीची ओपनिंगची तयारी पण खूप जास्ती आहे आणि ते असल्यामुळे हम्पीने जी रिस्क घेतली तर ती खूप तिला महाग पडली असं मला वाटतं. कुठेतरी हम्पी एक विचलित झालेली दिसली सकाळच्या ड्रॉ नंतर पहिल्या डावाच्या आणि दिव्यानी मात्र कुठल्याही प्रकारे आपल्यावर या वयामध्ये म्हणजे कुठलेही दडपण न येऊ देता. मला आठवतं की पहिली वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथ आनंद खेळले तर त्यावेळी ते खूपच त्यांच्यावर दडपण आलं होतं आणि कस्पारोवर ते खूप वाईट प्रकारे हरले होते. तर कुठेतरी हा फरक मला दिसून येतो या वयामध्ये की हिने खरोखरच म्हणजे जे पहिल्या प्रयत्नात हम्पीला किंवा आनंदलाही जमलं नाही की आपलं कंपोजर ठेवणं, टेम्परामेंट आपलं ठेवणं आणि विजिगिषूचा वृत्तीने खेळत राहणं आणि त्यासाठी तडकाफडकी निर्णय घेणं या ज्या म्हणजे विजेत्याला लागणाऱ्या, कारण क्रीडामध्ये कधीही अनिश्चितता असते आणि तरी अनिश्चितता असूनही हा जो आत्मविश्वास आहे त्याची मला खरोखर त्याचं मला कौतुक करावं असं वाटतं. निश्चितच. सर, हम्पी आणि दिव्या यांच्या सगळ्या खेळाबद्दल तर तुम्ही सांगितलंच, मात्र दिव्याकडे असं काय होतं जे हम्पीकडे नव्हतं, अशी कोणती खेळी दिव्यानं खेळली त्यामुळे हा सगळा गेम पलटला असं म्हणावं? आज मला वाटतं की हम्पीने एक ओव्हर अँबिशियस मूव्ह केली, तिने एक प्यादाचा बळी दिला होता आणि त्याच्यानंतर दिव्याला चांगली पोझिशन मिळाली. दिव्याने ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यात वजिरावजिरी करायची, वजीर एक्सचेंज करायचे आणि त्याच्यानंतर हत्तीचे जे एंड गेम आहे तो आपण जिंकू शकतो हा तिला कॉन्फिडन्स होता आणि त्याप्रमाणे ती खेळली. तर तिने जास्ती आज प्ले द पोझिशन अँड नॉट द प्लेअर हे तिने एका विशिष्ट वेळी जेव्हा ती लक्षात आलं की आपण विनिंग पोझिशन आलं तिने ठरवलं की आता सायकोलॉजिकल प्ले करायचा नाही, आता फक्त टेक्निकल आणि योग्य प्ले करायचा. ज्यावेळी अनिश्चितता असते त्यावेळी तुम्हाला सायकोलॉजिकल प्ले करायला लागतो, पण निश्चितता आली आणि तुम्ही जिंकणार असं वाटायला लागलं की त्या ठिकाणी तुम्हाला तो रवैया बदलायला लागतो आणि संपूर्णपणे तुम्ही आता तांत्रिक गोष्टींकडे जाणार, आता गंभीर होणार एकदम आणि मग ऑपोनंट काही का करेन मी बरोबर खेळले तर मी जिंकू शकते. हा तिने जो म्हणजे निर्णय आपल्या मेंटॅलिटीमध्ये किंवा आपल्या टेम्परामेंटमध्ये जो तिने बदल दाखवला की कधी अँबिशियसली खेळायचं आणि कधी टेक्निकली चांगली पोझिशन आल्यावर आता उगाच्या उगाच रिस्क घेण्यात अर्थ नाही, हे निर्णय ती वेळोवेळी बदलत होती आणि त्या गोष्टी महत्वाच्या आहेत की तुमची अडॅप्टेबिलिटी जी होती तिची अडॅप्टेबिलिटी हम्पीपेक्षा खूपच जास्त दिसून आली अख्ख्या मॅचमध्ये आणि पर्टिक्युलरली आजच्या दिवसामध्ये. कुठेतरी तिने प्रसंगावधान जे दाखवलं म्हणजे एक ते फार महत्वाचं होतं. प्रेझेन्स ऑफ माइंड आपण ज्याला म्हणतो तिने संपूर्णपणे दाखवलं आणि ती सगळ्यात मोठी क्वालिटी आहे, कारण तुम्हाला दर खेळीला निर्णय घ्यायचा असतो. बॉबी फिशरने सांगितलंय की प्रत्येक डाव हा परीक्षेला बसण्यासारखा, परीक्षा देण्यासारखा असतो आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला कधी चुकीचं कधी बरोबर, मुख्य म्हणजे की आधीचं आपण काहीतरी चुकीचं उत्तर दिलं तर आपल्याला पुढच्या प्रश्नात ते सुधारायचा प्रयत्न केला पाहिजे. तर या प्रकारचं ते टेम्परामेंट आहे त्याचं मला वाटतं की हे चॅम्पियन्स आर नॉट द डिफरंट पीपल, विनर्स आर नॉट विनर्स डोंट डू थिंग्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली असं म्हटलं जातं. तर तिने हीच पोझिशन कदाचित दुसरे खेळाडू दुसऱ्या प्रकारे खेळले असते, पण दिव्यानी यश मिळेल अशा प्रकारे आणि यशस्वी तिने ओढून आणली ते केवळ स्वतःच्या वैयक्तिक गुणांमुळे असं मला वाटतं.
सर, या खेळानंतर मला स्पर्धेबद्दल तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विश्वचषक ही स्पर्धा नेमकी किती महत्वाची आहे आणि फिडेचा अर्थ काय आहे तो देखील आमच्या प्रेक्षकांना सांगाल. फिडे ही जागतिक बुद्धिबळ संघटना आहे. FIDE, फेडरेशन इंटरनॅशनल डेस्क इचेक्स हे फ्रेंच नाव आहे. आणि या स्पर्धेचे या संघटनेची स्थापना 1924 मध्ये 20 जुलैला झाली. त्यामुळे मागचं वर्ष ते सेंटेनरी इयर होतं आणि त्या वर्षामध्ये आपण दोन्ही ऑलिम्पियाड आणि वैयक्तिक जगजेतेपद मिळवलं. तर कुठेतरी 100 वर्ष झाल्यावर ज्या देशामध्ये हा खेळ सुरू झाला त्या देशांनी सुप्रिमसी मिळवलेली. तर फिडे जवळजवळ 100 वर्ष जगजेतेपदाच्या स्पर्धा घेते. आणि मग जगजेते स्पर्धा घेण्यासाठी मग तुम्हाला वेगवेगळे मार्ग असतात. मॅच पूर्वी एक कॅन्डिडेट टुर्नामेंट असते. मग त्यासाठी निवडायचे कसे खेळाडू, मग ते निवडण्यासाठी ही वर्ल्ड कप स्पर्धा होते जिकडे प्रत्येक देशातून आणि प्रत्येक खंडातून खेळाडू जातात आणि नॉकआउट पद्धतीने त्यांच्यातल्या केवळ 2 खेळाडू वरती जाऊ शकतात कॅन्डिडेट टुर्नामेंटसाठी. तर अशी कठीण स्पर्धा आहे की 128 मला वाटतं खेळाडू होते आणि त्यातले 2-2-2 कमी होत दर राऊंडला अर्धे होत शेवटी 2 खेळाडू भारतीय पोहोचल्या. क्वार्टर फायनलमध्ये जर आपण बघितलं तर 8पैकी 4 भारतीय आणि 3 चिनी खेळाडू होत्या. आणि यापूर्वीचा रेकॉर्ड बघता मॅचेसमध्ये चिनी खेळाडूंनी नेहमी भारतीय खेळाडूंचा पराभव केला होता. आणि ही पहिलीच गोष्ट आहे की हम्पीने 2 चिनी खेळाडूंचा पराभव केला आणि दिव्यानी एका चिनी खेळाडूचा पराभव केला जी वर्ल्ड चॅम्पियन होती आणि कॅन्डिडेट. तर कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचं वारं व्हायला लागलेलं आहे आणि चीनच्या ऐवजी आता जगज्जेता आपला असणार आहे असं मला एकंदरीत दिसायला लागलेलं आहे. आणि त्याचं हे मला वाटतं त्याचा हा सर्व प्रकारे सिग्निफिकन्स आहे की ही जर स्पर्धा नसती, कारण दिव्याला ही जर खेळायला मिळाली नसती तर कदाचित ती रेटिंग क्रायटेरियाप्रमाणे ती क्वालिफाय होऊ शकली नसती कॅन्डिडेट्सला. तर कुठेतरी फार महत्वाची स्पर्धा आहे ज्यामुळे नवोदित परंतु जे फास्ट प्रोग्रेस करतायत, ज्यांची प्रगती खूप फास्ट आहे आणि रेटिंग तेवढं फास्ट जात नाही, त्या खेळाडूंना एक संधी आहे. निश्चितच. प्रवीण सर, दिव्या अवघ्या 19 वर्षांची आहे. तिचा एवढ्या कमी वयामध्ये इथं विजय झालेला आहे. पुढे नेमक्या दिव्यासाठी कशा संधी उपलब्ध होतील? संधी उपलब्ध यात 2 प्रकारच्या आहेत की संधी ती स्वतः उपलब्ध करते, परंतु आपल्या राज्यात आपण जर तामिळनाडू किंवा आंध्रशी तुलना केली तिकडे तुम्ही नॅशनल चॅम्पियन झाल्यापासूनच म्हणजे अगदी एज ग्रुपमध्ये नॅशनल चॅम्पियन जरी तुम्ही झालात तरी तुम्हाला एक प्रायोजक असे मिळतात की ते म्हणतात ठीक आहे तुमचा सर्व कोचिंगचा ग्रँडमास्टर कोचिंगचा खर्च आम्ही करू, टुर्नामेंटचा खर्च आम्ही करू. तर तशा प्रकारे दुर्दैवाने मराठी समाज, महाराष्ट्रातला समाज किंवा महाराष्ट्र शासन तशा प्रकारे पुढे आलेलं नाहीये. आज आपण बघतो जेव्हा वर्ल्ड चॅम्पियन झाला त्यावेळी तामिळनाडू सरकारने त्याला 5 करोड रुपये दिले, पण आंध्र सरकारने 5 करोड दिले कारण तो मूळ आंध्रचा आहे, म्हणजे रेड्डी आहे तो. तर या प्रकारची म्हणजे एक भावना आहे एनकरेजमेंटची, ती कुठेतरी आपल्या प्रशासकीय विचारसरणीत बसत नाही. आणि कुठेतरी मला वाटतं की ते एक मोठं तिच्यासमोर एक चॅलेंज आपण ज्याला म्हणू शकतो, आव्हान आहे की तिला आधी सर्वप्रथम तिला चांगला स्पॉन्सर मिळाला पाहिजे आणि तिने कॅन्डिडेट्स 2024 जी फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये होईल ती जिंकण्यावर भर दिला पाहिजे. कारण एकच खेळाडू आहे जो जगज्जेतेपदासाठी चॅलेंजर बनून जातो आणि मग नंतर 2026 मध्ये ही कॅन्डिडेट स्पर्धा आहे जे 8 खेळाडूंपैकी एक चॅम्पियन होणार तोच फक्त खेळू शकतो आणि त्यानंतर जो चॅलेंजर झाल्यावर आपण जगज्जेता होणं, या 2 गोष्टीकडे तिने आता कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. बाकी काही तयारी देखील त्या प्रकारची पाहिजे ते ग्रँड मास्टर्स घ्यावे की ती सगळ्यात म्हणजे जे एक्सपेन्सिव्ह आपण म्हणतो ज्यांचं फीस जास्ती आहेत असे रशियन ग्रँडमास्टर देखील तिला घेता यावे, अशा प्रकारची एक व्यवस्था आपण करायला पाहिजे समाजाने. आणि तिने फक्त खेळण्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं की मी आता ज्याप्रमाणे अर्जुनाने सांगितलं की त्याला तो फक्त पक्षाचा डोळा दिसतोय त्याप्रमाणे तिला आता फक्त जगज्जेतेपदाकडे बघायचंय, बाकी कुठल्याही गोष्टींकडे तिला लक्ष द्यायचं नाहीये. मला वाटतं ती एक महत्वाची स्टेप ठरेल आणि तिला कशा प्रकारे प्रायोजक मिळू शकतात ही देखील एक खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. निश्चितच प्रवीण सर, आणि तिचा हा सगळा सराव असेल किंवा मग तिचं एकाग्रता आणि या सगळ्या खेळी पाहता तिला जगज्जेतेपद मिळेल अशीच इच्छा आपण व्यक्त करूयात. खूप खूप धन्यवाद सर, आपण आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सखोल विश्लेषण केलं दिव्याच्या सगळ्या या. धन्यवाद आणि दिव्याला सलाम. निश्चितच सर, निश्चितच खूप खूप धन्यवाद.